हाय हॅलो नमस्कार, मी भाग्यश्री आणखी काय मिनी ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। तर आता दिवाळी पण संपून गेलेली आहे, तर मी आता म्हणजे दाराला लावलेली तोरणं वगैरे जी होती तर ते काढून ठेवते आता। तर मेन दरवाजाचं इथं आहे ना, पाडव्या दिवशी इथं झेंडूच्या फुलांचं आणि आंब्याचं तोरण लावलं होतं, आंब्याच्या पानाचं, तर ते काढून ठेवलं। त्याचबरोबर दुसरा एक पडदा लावला होता तो पण काढला। आणि आता थंडी पण सुटलेली आहे भरपूर, तर इथली जी विंडो होती ना तर ती थोडीशी ओपनच होती एक साईडची, मग तिथली विंडो लावून घेतली आणि थोडीशी जाळी वगैरे दिसली मला, तर ते पण पुसून घेतलं त्या विंडोतलं। आणि किचनच्या इथं पण एक विंडो आहे तर ती पण चांगली पॅक करून घेतली मी। आणि आपले हे मनी प्लांट बघा किती छान असं आलेलं आहे, त्याच्यामुळे आपण छान अशा मोठ्या झालेल्या आहेत। आता एक पान होतं ते उमलायला लागलेलं आहे आता, म्हणजे पान जे आहेत तर ते फुललेले चांगलं आलेलं आहे चांगलं। आणि इकडं फौजीने तूप आणलं होतं कॅन्टीनमधून, तर ते तूप आहे ना मी आता एका भरणीमध्ये भरून ठेवणार आहे। सकाळीच ती भरणी धुवून ठेवली होती मी। आणि थंडीत आता असे गुळ आणि शेंगदाण्याचे लाडू केलेले होते मी, तर कसे झालेत लाडू नक्की कमेंट करून सांगा मला। आणि हर्ष तर खूप आवडीने खातो, मला वाटलं होतं खातो का नाही पण खातो तो। आता इव्हिनिंगचं टाईम झालं होतं तर दूध उकळायला ठेवलं होतं मी, आणि तोपर्यंत म्हटलं झाडून काढून घ्यावं। झाडून झालं माझं, त्यानंतर हर्षीला दूध दिलं आणि माझ्यासाठी मी आता छान असा गुळाचा चहा ठेवणार आहे। चला तर मग तुमच्यावर पण रेसिपी शेअर करते। तर पहिल्यांदा पातेल्यामध्ये ना मी पाणी टाकलेलं आहे आणि पाण्यामध्ये चहा पावडर घालून पाणी चांगलं उकळलं की त्यामध्ये अद्रक पण टाकून घेतलं होतं मी। अद्रक टाकून छान उकळल्यानंतर दूध टाकून घ्यायचा, आणि दूध टाकल्यानंतर ना खूप जास्त वेळ आपला चहा जो आहे तो छान उकळून घ्यायचा आहे आपल्याला। आणि गुळ आहे तो चहा म्हणजे उकळल्यानंतर गॅस बंद करून त्यामध्ये खिसून घालायचा, खूप छान असा गुळाचा चहा तयार होतं आणि फुटत पण नाही। मग रात्रीच्या जेवणात हर्षीसाठी अंड्याची पोळी केली, माझ्यासाठी छान मसाला पराठा केला, आणि फौजींना तर सकाळीच टिफिन दिलेला होता मी। आजचा मिनी ब्लॉग आवडला तर एक लाईक नक्की करा, आणि चॅनल नवीन असेल सबस्क्राईब करायला